लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आणि अजून 3 योजनेचे पैसे खात्यात जमा होणार। आज बहिणींना 4 मेसेज येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, लगेच 830 रुपयाचा मेसेज, लगे 1 योजनेचे 1000 रुपये तुम्हाला जमा होणार आणि चौथा जो मेसेज येणार आहे तो म्हणजे नवीन योजना 26 जानेवारी निमित्त सुरू केलेला त्याचा पैसे 10,000 रुपये जमा होणार। 12 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, ज्याची माहिती स्वतः आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। बहिणींना प्रचंड मोठा आनंद होतोय, कारण की स्वतः राज्याचे मागचे लाडके मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी स्वतः देखील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिलेली आहे। लाडकी बहीण योजना काय बंद होऊ देणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी देखील मोठी घोषणा केली आहे की बहिणींना आता 1500 ने आता 2100 प्रमाणे आम्ही वाटप करू पुढचा हप्ता। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तुम्ही पाहू शकता। 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आज महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रचंड उत्साह वाढलेला आहे। त्यातच महाराष्ट्राच्या बहिणींसाठी दुप्पट खुश झालेले आहे, कारण बहिणींच्या खात्यात डबल हप्ता सोबत 3 योजनेचे पैसे येणार आहे। पहा, आज 3 मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे। ऑफिशियल बातमी तुमच्या समोर सादर करत आहे आदित्यताई तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। लक्षपूर्वक पहा, 27 जानेवारी 2025 पर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता 1,30,00,000 बहिणींना पोचला होता। म्हणजे अजून 1 कोटी महिला त्या ठिकाणी बाकी आहेत व ज्या महिलांना अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी काय करायचं आहे याविषयी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला लगेच हप्ता जमा होईल आणि सोबतच अजून 3 योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। एका योजनेचे 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे, तर दुसऱ्या योजनेचे 1000 रुपये, तर तिसऱ्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। तर या 3 नव्या योजना कोणत्या आहेत? या 3 योजनेचे पैसे 12 तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा करण्याचा आदेश देखील त्यांनी दिलेला आहे। तर यांची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला सर्व योजनेचे पैसे कसे मिळतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता पहा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जवळपास वाटप सुरू झालेला आहे। आता बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की या महिन्याचा म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा 1 तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे। म्हणजे महिलांना 1 ते 10 तारखेच्या दरम्यान सर्व 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे। आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली की बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी वाट पाहायची काही गरज नाही। दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या दरम्यान त्यांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करणार, कोणालाही या योजनेपासून काढण्यात येणार नाही, सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे। ही गोरगरिबांसाठी योजना सुरू केली आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना याचा लाभ भेटला पाहिजे त्यासाठी त्यांनी काहीतरी क्रायटेरिया ठेवलेला आहे। तो क्रायटेरिया तुम्हाला पार करून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो मागचा हप्ता बाकी असेल, जसं की आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 8 हप्ते वाटप झालेले आहे। 8 हप्त्यांपैकी जर तुम्हाला आजूपर्यंत 8 हप्ते भेटले नसतील, कोणाचे 4 हप्ते बाकी असेल, कोणाचे 3 हप्ते बाकी असतील, तर अशा महिलांना सर्व एकत्र हप्ता वाटप सुरू झालेला आहे। हा फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप झालेला आहे, आता तुम्हाला 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, त्या जिल्ह्यामधून जो मेसेज येतोय तो 2100 रुपयाचा मेसेज येतोय। समजते, 2100 रुपये बहिणींना आता पैसे वाटप झालेले आहे। त्या 2100 रुपयाचा लाभ बहिणींना फेब्रुवारी पासून देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासोबतच अशा महिलांना देखील मेसेज आला आहे ज्यांना मागचा हप्ता बाकी होता, कोणाला 3000 आले, कोणाला 7500 आले, तर कोणाला आतापर्यंत जर 10,000 रुपयाचा सुद्धा मेसेज आलेला आहे। म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 12,500 रुपये महिलांच्या बँक अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 8 हप्त्याचे टोटल। आता सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे का? कोणी महिलांना याचा लाभ मिळणार नाही याची माहिती देखील आपल्याकडे आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्यांनी स्पष्टपणे एक हमीपत्र दिलं होतं की या योजनेच्या माध्यमातून त्याच महिला याचा लाभ घेऊ शकता ज्या या हमीपत्राच्या माध्यमातून तुम्ही सरकारला माहिती दिलेली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की अशी योजना जी आहे ही फक्त गोरगरीब महिलांसाठी आहे, ज्यांच्याकडे 4
चाकी वाहन नाही, ज्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, ज्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती नाही, प्लॉट नाही, घर नाही, अशा महिलांना आहे. त्यांच्या परिवारामध्ये कोणी टॅक्स भरत नसेल, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसेल आणि सोबतच 2 चाकी वाहन सुद्धा नकोय, फक्त महिलांच्या नावावर. पुरुषांच्या नावावर असेल तर काही घाबरायची गरज नाही. महिलांच्या नावावर ॲक्टिवा सुद्धा नकोय. ॲक्टिवा जरी तुमच्या नावावर असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हां, तुम्ही जर खरोखर गोरगरीब महिला असणार आणि जर तुम्हाला लाभ भेटत नसेल तर तुम्ही इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तुम्ही त्यामध्ये इन्क्वायरी करून तुम्ही सरकारला पटवून द्यायचं की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी नाही, काही नाही, 4 चाकी वाहन नाही, गाडी नाही, तरी सुद्धा तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही त्यावर कारवाई सुद्धा म्हणजे तुम्ही त्यावर सरकारची हेल्प सुद्धा घेऊ शकता. आता उरला प्रश्न की हा जो हप्ता वाटप होतोय, डबल हप्ता वाटप होतोय, 4 हप्ते दिले जात आहे, कोणाला 10,000 रुपये आले, एका योजनेचे 1,000 रुपये, 830 रुपये, हे सर्व जे माहिती आली आहे. 830 रुपये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल अशा महिलांना 830 रुपयाचा मेसेज येतोय फेब्रुवारीपासून. बघा, याच महिन्यापासून तुम्हाला 830 रुपयाचा लाभ दिला जातोय आणि सोबतच 1,000 रुपयाचा जो लाभ दिला जातोय. आता ज्या महिलांनी आता तुम्हाला माहिती आहे भरपूर अशा योजना सरकारी सुरू केल्या होत्या, तर या योजनेच्या माध्यमातून सरकारी जेवढ्या योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल त्यामधून 1,000 रुपये योजना सुद्धा होती. या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर अशा महिलांना 1,000 रुपये सुद्धा असा मेसेज येतोय की या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देण्यात आलं आहे. आणि दुसरं जे आलं आहे की 10,000 रुपये कोणाला येत आहे. आता अशा महिलांना 10,000 रुपयाचा मेसेज येतोय ज्यांचे मागचा हप्ता बाकी असेल, कोणाचा 4 हप्ता 5 हप्ता असे बाकी असेल, कोणाच्या 6 हप्ता देखील बाकी असेल, अशा महिलांना 1500 प्रमाणे 10,500 रुपयाचा मेसेज सुद्धा येतोय. ठीक आहे. आता तुम्हाला शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी जी योजना होती ती सुद्धा नवीन सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी म्हणजे सर्वात आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सर्व काही योजना सूट केलेल्या आहे. सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे. गोरगरीब महिलांना आम्ही जे वचन दिलं ते वचन आम्ही पार पाडलं आहे आणि सर्व बहिणींना आम्ही ते पैसे जमाच करणार. जी पण आम्ही योजना सुरू केली ती सर्व योजनेचा बहिणींना लाभ भेटला पाहिजे. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे भांड्याची किट जी वाटप त्यांनी आचारसंहिताच्या अगोदर त्यांनी वाटप सुरू केलं होतं, ते आता निवडणूक झालं, सर्व काही झालं, आता फेब्रुवारी महिना सुद्धा तुम्हाला वाटप झालंय. तर भांड्याचं जे कोणाचं बाकी असेल ते सुद्धा वाटप त्यांनी सुरू केलेलं आहे. जर तुम्हाला भांड्याची किट आली नसेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला एक मेसेज येणार आहे, एक कॉल सुद्धा येणार आहे की तुम्हाला भांड्याची किटसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला सर्व काही भांड्याची किट सर्व काही वाटप होणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील 2100 रुपये वाटप सुरू झालेला आहे. आता कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्याची यादी मी तुम्हाला दाखवतो. या जिल्ह्यांमधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आले असतील. सर्वात पहिला जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबारमध्ये पैसे वाटप झाले, धुळ्यामध्ये पैसे वाटप झाले, जालनामध्ये, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, आता पुणेमध्ये, मुंबईमध्ये, उपनगर मुंबईमध्ये, आता उस्मानाबाद यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. असं 12 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आली. ती 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. आणि तुम्हाला बँकांबद्दल ऑलरेडी मी सांगितलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचे जे बँक असेल ते, इंडिया पेमेंट बँक, याच्यामध्ये तुमचं भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत. त्यांनी इंडिया पेमेंट बँकमध्ये म्हणजे पोस्टामध्ये त्यांनी अकाउंट ओपन करून लाडकी बहीण देण्यासाठी त्यांनी अप्लाय केला आहे. तर अशा महिलांना अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सर्वात अगोदर हे जेवढे पण योजना सुरू केल्या आहे सर्व योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातोय. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ताई. तुम्हाला आता सर्व काही योजनेचा लाभ दिला जातोय इंडिया पोस्ट पेमेंट बँकमधून. म्हणजे तुम्हाला या एका दिवसात तुमचं अकाउंट ओपन झालं होतं. सर्वात जास्त सुविधा या बँकांनी दिली आहे. गव्हर्नमेंट तुमच्याकडे ते बँक येतं म्हणून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर या योजनेच्या मधून पैसे दिले जातात. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला इंडिया पेमेंट पोस्ट बँक आहे का, SBI बँक आहे का, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा या बँकांमधून पैसे येणे सुरू झालेलं आहे. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये मिळाला की नाही, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही राहता, कुठं तुम्हाला पैसे आले, किती पैसे आले, सर्व काही तुम्ही मेसेज करू शकता. एक डाटासुद्धा आपल्याला कळतो की महिलांना किती पैसे आले, काय आले, सर्व काही डाटा आपल्याकडे एक सेव्ह असतो. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून
आपण तो डाटा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या महिलांना लाभ भेटला नाही त्यांना देखील लाभ भेटला पाहिजे। अशा महिलांसाठी तुम्ही कमेंटसुद्धा करत जा आणि या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। आणि योजना असं कायमस्वरूपी 5 वर्षे सुरू राहणार। एकनाथदादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे, योजना काय बंद पडू देणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत या योजनेला कोणी धक्का लावणार नाही। जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही बहिणींना पैसे देणार, एकही बहीण या योजनेपासून वंचित आम्ही राहू देणार नाही। ही सर्वात आनंदाची बातमी। आता आदित्यताई तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे की सर्व बहिणींना आम्ही 2100 प्रमाणे पैसा वाटप केला आहे। 600 रुपये यांची वाढ केली, 1500 वरून आता 2100 आली, म्हणजे 600 रुपयाची जी वाढ झाली आहे त्याची सर्व काही अंमलबजावणी आम्ही करून दिलेली आहे। हळूहळू सर्व बहिणींना आम्ही पैसे वाटप करणार। जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करायची काही गरज नाही, कुठल्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका। सर्व बहिणींना आम्ही याचा लाभ देणार आहोत। हां, ज्या बहिणींना खरोखर या योजनेचा लाभ दिला नव्हता त्यांनी जर याचा लाभ घेतला असेल तर त्यांना खरोखर आम्ही योजनेतून काढण्यात आलंय। जवळपास 30 लाख महिलांना या योजनेपासून काढण्यात आलंय, त्याची यादी सुद्धा मी ऑलरेडी सांगून दिलेली आहे। तर या माध्यमातून तुम्हाला सांगतो की कोणी काळजी करू नका, सर्वांना पैसे येणार आहे, सर्व योजना सुरू झालेला आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। असं नवनवीन माहिती बघण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।